तर पश्चिम बंगालच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी 77 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मध्ये फेरफार केल्याच्या तक्रारी आल्या होत्या। त्यामुळे 2 मे रोजी फेरमतदानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएम मध्ये फेरफार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यानुसार 77 मतदान केंद्रावर फेरफार झाल्याच्या तक्रारी सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत। तर 2 मे रोजी या ठिकाणी फेरमतदानाची शक्यता वर्तवली जाते आहे। 5 राज्यांचा एक्झिट पोल आपण सध्या पाहतोय। पश्चिम बंगालमध्ये जर आपण पाहिलं तर झिनिया एआयचा एक्झिट पोल आहे। भाजपला 152 जागा मिळण्याचा अंदाज, तृणमूलला 139 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसला तिथं 0 जागा मिळण्याचा अंदाज आहे। इतर पक्षाला सुद्धा 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे। पी मार्कचा एक्झिट पोल आपण पाहतोय। 150 ते 175 भाजपला, तृणमूलला 118 ते 175, काँग्रेसला तिथं जागा मिळू शकणार नसल्याचं सुद्धा दिसते। तर इतर पक्ष सुद्धा इथं खातं उघडू शकत नाहीये। पोल डायरीचा अंदाज आपण पाहतोय। 142 ते 171 भाजपला मिळू शकतात, तर तृणमूलला 99 ते 127 जागा मिळू शकतात।